खासदार संजय राऊतांनी पंतप्रधानांवर पुन्हा एकदा टीका केली आहे। पंतप्रधानांच्या मेरठीतल्या भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर बोलताना राऊतांनी वादग्रस्त विधान केलंय। याचा आता भाजपच्या नेत्यांनी देखील समाचार घेण्यास सुरुवात केली आहे। लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा आता कुठे सुरू होतोय न होतोय तोवरच नेत्यांना उपमा देण्याचं राजकारण सुरू झालंय। हे आरोप करण्यास सध्या आघाडीवर आहेत दररोज सकाळी माध्यमांशी संवाद साधणारे संजय राऊत। सांगली आणि बुलढाण्यातल्या सभेत पंतप्रधानांची औरंगजेबाशी तुलना करून आधीच अडचणीत असलेल्या संजय राऊतांनी पुन्हा एक नवा वाद ओढावून घेतलाय। जॉनी लीवर के बाद गुजरात का लीवर है जो हमारा मनोरंजन कर रहा है। भ्रष्टाचारियों को नहीं छोड़ेंगे, ये मोदी जी बोल रहे रैली में मेरठ के, और उनके अगल बगल में 10 भ्रष्टाचारी बैठे हैं। वे ऐसे भ्रष्टाचारी नहीं, नामचीन भ्रष्टाचारी, जैसे नामचीन गुंडे होते हैं ना, वैसे नामचीन भ्रष्टाचारी। पंतप्रधानांच्या मेरठ इथल्या सभेतल्या भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मग राज्यातल्या नेत्यांनीही राऊतांच्या त्या विधानाचा खरपूस समाचार घेतला। पंतप्रधानांविषयी टीका टिप्पणी करणाऱ्या राऊतांना आशिष शेलार यांनी राजकारणातल्या गणपत पाटलांची उपमा दिली आहे। पण महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय पटावर जर मराठी सिनेमातल्या कोणाची उपाधी द्यावीशी झाली तर संजय राऊत यांना महाराष्ट्रातल्या राजकीय पटावरचं गणपत पाटील म्हणतात। शिवसेनेच्या नेत्यांनीही मग राऊतांना डिवचण्याची संधी सोडली नाहीये। आता हा केस्टू मुखर्जी कोणाला काय जाने लिव्हर बघतो, याला काय कळतंय का? हा राजकारणातला केस्टू मुखर्जी दिवसभर पिलेल्या सारखाच नशेत असल्यासारखाच हा वागतो। म्हणून या केस्टू मुखर्जींनी आता इतरांवर टीका करू नये। आता फक्त तुम्हाला सगळ्याच्या अंगणात जाऊन नाचायचं काम राहिलेलं आहे। आधी औरंगजेब मग कंस अशा वादग्रस्त विधानामुळे संजय राऊतांविरोधात आधीच भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले आहेत। आता पुन्हा राऊतांनी पंतप्रधानांविरोधात वक्तव्य केल्यानं त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।